नमस्कार मित्रांनो, मी संभाजी गायकवाड योजना दरबार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि महिलांसाठी फायदेशीर योजनेबद्दल, जिचं नाव आहे आई कर्ज योजना. जर तुम्ही महिला असाल, छोटा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल, पण पैशांची अडचण असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या योजनेतून महिलांना बिनव्याजी कर्ज मिळत आहे. सुरुवातीला ही योजना काय आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, आई कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, जिचा मुख्य उद्देश काय आहे चला तर ते पाहूया. महिलांना स्वावलंबी बनवणे, त्याचबरोबर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे, महिलांना कर्जासाठी सावकारांच्या दारात जावा लागू नये. या योजनेमुळे महिलांना 0% व्याजदरावर कर्ज द्यावा हे सरकारचा हा उद्देश आहे. आता ही योजना कोणासाठी आहे तेही पाहूया. आता ही योजना खास करून त्या महिलांसाठी आहे जी बचत गटातील महिला आहे, स्वयंसहाय्यता गटातील महिला आहे, ग्रामीण व शहरी भागातील महिला आहेत आणि छोटा व्यवसाय करणाऱ्या किंवा सुरू करू इच्छित असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. जर तुम्ही आधीपासूनच जर बचत गटात असाल तर या योजनेचा जास्त फायदा तुम्हाला होणार. आता महिलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की महिलांना किती कर्ज मिळतं या योजनेतून. तर आता महिलांना 25,000पासून 1,00,000 2,00,000 जशी त्यांची उद्योजकाची किंवा व्यवसायाची कॅपॅसिटी आहे त्याच पद्धतीनं तुम्ही 15,00,000पर्यंतचं कर्ज घेऊ शकतात आणि हप्ते हे एकदम सोप्या पद्धतीने फेडायचे असतात. त्याचबरोबर आता हे कर्ज तुम्हाला जे मिळते ते तुम्ही कशासाठी आणि कोणत्या योजनेसाठी वापरू शकतात चला ते पाहूयात. शिवणकाम व्यवसाय, ब्युटी पार्लर, किराणा दुकान देखील महिला टाकू शकते. त्याचबरोबर खानावळ, हॉटेल, शेळीपालन, कुक्कुटपालन, फळभाजी विक्री, घरगुती उद्योग यासारखे कोणतेही छोटे व्यवसाय सुरू करू शकतात. चला तर आता या योजनेची पात्रता म्हणजेच इलिजिबिलिटी पाहून घेऊयात. ही योजना मिळवण्यासाठी काही अटी आहेत. त्या कोणत्या आहेत तर चला तर तेही पाहूया. जी महिला आहे ती स्वतः अर्जदार असावी, महाराष्ट्राची रहिवासी असावी, त्याचबरोबर वय साधारणपणे 18 ते 60 वर्षापर्यंत त्या महिलेचं वय असावं, बचत गटाची महिला सदस्य असावी, बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी सिबिल स्कोर लागतो, आता काही ठिकाणी लागतही नाही. आणि आता त्याचबरोबर काय आहे तर यासाठी लागतात तुम्हाला. आता अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात चला तर ते पाहूया. आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, बचत गटाचा जो दाखला आहे तो, व्यवसायाची माहिती, मोबाईल नंबर, ही सर्व कागदपत्रे झेरॉक्स असले तरीही चालते. आणि आता याचबरोबर आपल्याला काय आहे, योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कोणापाशी करायचा आणि कसा करायचा. तर योजनेचा अर्ज हा ग्रामपंचायत, महिला व बाल विकास कार्यालयात, त्याचबरोबर बचत गटामार्फत करू शकतात. संबंधित बँक NGO तर्फे तुम्ही करू शकतात. सध्या ऑनलाईन अर्ज होत नाही, त्यामुळे महिलांना कोणीही पैसे घेईल तर त्यापासून तुम्ही काय करा, सावध राहा. दलाल लोक भरपूर पैसे खातात, त्यामुळे तुम्ही काय करणं आहे, ही शासनाची योजना आहे आणि पूर्णपणे मोफत आहे. हिचा अधिकृत वापर करा, अधिकृत असू द्या. तर मित्रांनो, ही योजना महिलांसाठी होती काय, आई कर्ज योजना. आता ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या आई, बहिणी, पत्नी, नातेवाईकातील किंवा बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. योजनेसंबंधित जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये विचारा. आणि मित्रांनो, ही होती आपली आजची आई कर्ज योजनेबाबतीतली महत्त्वाची अपडेट. तर धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसोबत, महत्त्वपूर्ण माहितीसोबत.